नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो मला वाटतं अनेकांना कुठेतरी रिलेट होईल. म्हणजे स्वतःचा ऑनलाईन व्यवसाय सुरू करण्याची इच्छा तर खूप असते. पण मग सुरुवात कुठून करायची? बजेट नाही, टेक्निकल ज्ञान नाही किंवा योग्य मार्गदर्शनच मिळत नाही. हो, आणि ही कारणं पुढे येतात आणि मग ती कल्पना तशीच राहते डोक्यात. अगदी. म्हणूनच आज आपण अशाच अडथळ्यांवर मात कशी करायची यावर बोलणार आहोत. आणि त्यासाठी आपण झिरो एक्सक्युजेस स्टार्टअप चॅलेंज या उपक्रमाचा आधार घेतलाय. बरोबर. हा एक 12 आठवड्यांचा बूट कॅम्प आहे आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे याची टॅगलाईनच आहे झिरो कोडिंग झिरो फी. हे चॅलेंज कल्चरिस्क म्हणजे CULTURISK चे संस्थापक रजत मास्के यांनी सुरू केले आहे. ते स्वतः एक सर्टिफाईड डिजिटल मार्केटर आहेत. 5 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे त्यांना. हो, पण त्यांच्याबद्दलची एक गोष्ट मला खूपच महत्वाची वाटते. कोणती? त्यांची पारदर्शकता. म्हणजे त्यांनी त्यांच्या 10 अयशस्वी प्रयत्नांबद्दल एकदम खुलेपणाने लिहिलंय. अच्छा. आणि हा त्यांचा 11वा प्रयत्न आहे, जो ते एका समुदायासोबत सगळ्यांसोबत मिळून करत आहेत. ही गोष्टच खूप विश्वास निर्माण करते, की नाही? हो ना. म्हणजे हे मी तुम्हाला शिकवतो असं नाहीये, तर चला एकत्र शिकूया ही भावना आहे. चला तर मग या 12 आठवड्यांचा प्रवासाचा आराखडा कसा आहे ते जरा खोलात जाऊन बघूया. नक्कीच. तर पहिला टप्पा आहे पायाभरणीचा, म्हणजे आयडिया टू लाईव्ह वेबसाईट. आणि पहिला आठवडा याच प्रश्नावर आहे की काय तयार करायचंय. हो, पण इथे एक मोठी चूक टाळायला सांगितली आहे. कोणती? परफेक्ट किंवा जगावेगळ्या आयडियाच्या मागे लागण्याची. इथे भर करण्यायोग्य कल्पनेवर आहे. म्हणजे प्रॅक्टिकल असण्यावर. अगदी. स्रोतांमध्ये एक तक्ता दिलाय ज्यात फ्रीलान्सिंग, ब्लॉगिंग, ड्रॉप शिपिंग अशा मॉडेल्सची तुलना आहे. म्हणजे कशासाठी किती बजेट लागेल, किती टेक्निकल ज्ञान लागेल, हे सगळं स्पष्ट दिलंय. म्हणजे हे एखाद्याला आरसा दाखवण्यासारखं आहे. तुमच्याकडे वेळ कमी आणि पैसे जास्त आहेत की. ड्रॉप शिपिंगसाठी थोडं बजेट लागतं, पण ते मोठ्या प्रमाणात वाढवता येतं. म्हणजे पहिल्या आठवड्यातच एक रियालिटी चेक मिळतो. हो, स्वप्न पाहण्याऐवजी वास्तवात काय शक्य आहे हे ठरवणं. ठीक आहे. तर एकदा काय करायचं हे ठरलं की पुढचा प्रश्न येतो कुठे करायचं. म्हणजे टेक्नॉलॉजीचा डोंगर, अनेकांची गाडी इथे चढते. अगदी. आणि आठवडा 2 आणि 3 ह्यासाठीच आहेत. इथेच झिरो कोडिंग ही संकल्पना प्रत्यक्षात येते. यात विक्स आणि शॉपिफायर या 2 प्लॅटफॉर्म्सबद्दल बोलला आहे, बरोबर? हो, आणि ही निवड पूर्णपणे तुमच्या बिझनेस मॉडेलवर अवलंबून आहे. हे जरा सोपं करून सांगता का? समजा एक कलाकार आहे, त्याला स्वतःची चित्र दाखवायची आहेत आणि दुसरी एक व्यक्ती आहे जिला टी शर्ट्स विकायचे आहेत. उत्तम उदाहरण आहे. तर कलाकारासाठी विक्स उत्तम आहे, कारण तिथे व्हिज्युअल डिझाईनवर जास्त फोकस असतो. तो एक रिकामा कॅनव्हास आहे. ड्रॅग अँड ड्रॉप करून वेबसाईट बनवता येते. अगदी. तर ज्याला टी शर्ट्स विकायचे आहेत त्याच्यासाठी शॉपिफाय जास्त चांगला आहे. शॉपिफाय म्हणजे दुकानच आहे. अच्छा. तिथे पेमेंट गेटवे, इन्व्हेंटरी मॅनेजमेंट, शिपिंग या सगळ्या गोष्टी आधीपासूनच असतात. त्याचा उद्देशच विक्री वाढवणं हा आहे. म्हणजे पहिल्या 3 आठवड्यात कोणतंही कोडिंग न करता एक कल्पना निवडण्यापासून ते एक प्रोफेशनल दिसणारी वेबसाईट उभी करण्यापर्यंतचा प्रवास पूर्ण होतो. बरोबर. पहिला आणि मोठा अडथळा दूर होतो. पण दुकान तयार झालं, आता ग्राहक ते कसे येणार? हा तर खरा प्रश्न आहे. हो, आणि इथेच हा आराखडा दुसऱ्या टप्प्यात प्रवेश करतो. अंमलबजावणी आणि विश्वास निर्माण करणे. म्हणजे आठवडा 4 ते 6. आणि आठवड्या 5चं ध्येय आहे पहिले 100 व्हिजिटर्स, तेही जाहिरातींवर एकही पैसा खर्च न करता. हो, हे कसं शक्य आहे? यासाठी सेंद्रिय म्हणजे ऑर्गॅनिक पद्धतींवर भर दिलाय. जसं की सोशल मीडियावर ॲक्टिव्ह होणं, तुमच्या विषयाशी संबंधित ऑनलाईन कम्युनिटीमध्ये सहभागी होणं. किंवा थेट लोकांना संपर्क साधणं. बरोबर. याचा उद्देश फक्त ट्रॅफिक मिळवणं नाही, तर बाजाराचा अंदाज घेणं आहे. लोक तुमच्या आयडियाला कसा प्रतिसाद देतायत हे तपासण्याची ही पहिली संधी आहे. यातला एक मुद्दा मला खूपच धक्कादायक आणि इंटरेस्टिंग वाटला. आठवडा 6मध्ये सोशल प्रूफ तयार करण्याबद्दल सांगितलंय. तेही एकही विक्री होण्याआधी. हे कसं काय? म्हणजे हे थोडं फसल्यासारखं नाही का? नाही, हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. पण विचार करा, तुम्ही एखाद्या नवीन वेबसाईटवर जाता. हो. आणि तिथे एकही रिव्ह्यू नाही, एकही टेस्टिमोनियल नाही. तुम्ही तिथे तुमची क्रेडिट कार्ड माहिती टाकाल का? नाही, कधीच नाही. भीती वाटेल की मीच पहिला ग्राहक आहे. अगदी. हीच भीती घालवण्यासाठी ही युक्ती आहे.
जर तुम्ही एखादी सेवा विकत असाल तर तुमच्या जुन्या सहकाऱ्यांकडून किंवा मित्रांकडून तुमच्या कौशल्याबद्दल एक टेस्टिमोनियल घेऊ शकता. अच्छा, असं. आणि जर तुम्ही ड्रॉपशिपिंग करत असाल तर तुम्ही judge.me सारखे ॲप्स वापरून तुमच्या सप्लायरच्या प्रॉडक्ट्सना आधीच मिळालेले रिव्ह्यूज तुमच्या साईटवर दाखवू शकता. ओके. हे फसवणं नाहीये. तुम्ही ग्राहकाला सांगत आहात की हे उत्पादन विश्वासार्ह आहे, जरी माझं दुकान नवीन असलं तरी. म्हणजे तुम्ही ग्राहकाला एक प्रकारची मानसिक सुरक्षता देत आहात. मी एकटा नाही, ही भावना. अगदी बरोबर. आणि हे थेट आठवडा 8च्या सूत्राशी जोडलेलं आहे. कन्व्हर्जन इज इक्वल टू ट्रस्ट इंटू क्लॅरिटी इंटू रेलेव्हन्स. रूपांतरणाचं मानसशास्त्रीय सूत्र. हो, रूपांतरण तेव्हाच होतं जेव्हा या तिन्ही गोष्टी एकत्र येतात. ग्राहकाचा तुमच्यावर विश्वास आहे का, तुमची ऑफर स्पष्ट आहे का, आणि ती त्याच्या गरजेनुसार सुसंगत आहे का. आणि आठवडा 6 मध्ये आपण यातल्या ट्रस्ट या सर्वात मोठ्या घटकाची पायाभरणी करतो. एक्झॅक्टली. तर सुरुवातीचे 8 आठवडे हे दुकान उभारण्यापासून ते पहिले ग्राहक मिळवण्यापर्यंतचा प्रवास आहे. पण अनेकदा व्यवसाय इथेच येऊन थांबतो. जसजशा ऑर्डर्स वाढतात तसतसा गोंधळ वाढतो. हो. आणि म्हणूनच आठवडा 9 हा या संपूर्ण आराखड्यातला एक टर्निंग पॉइंट वाटतो. स्केल करण्यापूर्वी सिस्टम तयार करा. हो, हे वाक्य खूप सोपं वाटतं, पण 90% नवीन व्यवसाय इथेच चुकतात. कसं? कल्पना करा, तुम्ही एक छोटा फूड स्टॉल चालवत आहात. तुम्ही एकटेच सगळं सांभाळू शकता. पण जर तुम्हाला 10 स्टॉल्स उघडायचे असतील तर मी प्रत्येक ठिकाणी एकाच वेळी हजर राहू शकत नाही. शक्यच नाही. मग तुम्हाला काय लागेल? तुम्हाला एक रेसिपी बुक लागेल. एक अशी कार्यपद्धती जी ठरवेल की प्रत्येक स्टॉलवर पदार्थाची चव सारखीच लागेल, तुम्ही तिथे नसलात तरी. अच्छा. आठवडा 9 म्हणजे तुमच्या व्यवसायासाठी हे रेसिपी बुक तयार करणे. म्हणजे प्रत्येक कामासाठी एक ठरलेली प्रक्रिया. नवीन ऑर्डर आली की काय करायचं? ग्राहकाची तक्रार आली की कसं उत्तर द्यायचं? अगदी बरोबर. यालाच पुनरावृत्ती करता येणारी कार्यप्रणाली किंवा रिपीटेबल वर्कफ्लो म्हणतात. यामुळे फक्त वेळ नाही तर तुमची मानसिक ऊर्जा वाचते. हो, हे महत्वाचं आहे. संस्थापक म्हणून तुम्हाला प्रत्येक छोट्या गोष्टीचा विचार करावा लागत नाही आणि मग तुम्ही मोठ्या चित्रावर म्हणजे व्यवसायाच्या वाढीवर लक्ष देऊ शकता. म्हणजे सिस्टम्समुळे सर्जनशीलतेसाठी जागा तयार होते. बरोबर. आणि इथूनच पुढचा टप्पा सुरू होतो व्यवसायाला टिकवून ठेवण्याचा. आठवडा 10 आणि 11 हे याचबद्दल आहेत ना? हो. आठवडा 10 मध्ये व्यवसायाची मुळं आणखी घट्ट करण्यावर भर आहे. जसं की तुमची निश अधिक स्पष्ट करणे. म्हणजे फॅशन विकण्याऐवजी 5 फूट 3 इंचापेक्षा कमी उंचीच्या महिलांसाठी खास डिझाईन केलेले कपडे विकणे. यामुळे तुम्ही गर्दीतून वेगळे दिसता. आणि आठवडा 11 हा थेट संस्थापकाच्या मानसिक आरोग्यावर येतो. बर्नआउट आणि डिसिजन फटीग. हो. निर्णय घेण्याचा थकवा. ही संकल्पना खूप महत्वाची आहे, पण यावर बोललं जात नाही. काय आहे हे नक्की? विचार करा, तुम्ही दिवसभर तुमच्या व्यवसायासाठी 100 छोटे मोठे निर्णय घेतलेत आणि रात्री घरी आल्यावर जेवणात काय बनवायचा हा साधा प्रश्न सुद्धा डोंगरा एवढा वाटतो. हो, होतं असं. हीच आहे डिसिजन फटीग. तुमची निर्णय घेण्याची मानसिक क्षमता संपलेली असते. आणि इथेच आठवडा 9 मध्ये तयार केलेल्या सिस्टम्स कामी येतात. नक्कीच. सिस्टममुळे तुमचं ओझं हलकं होतं. आणि मग येतो शेवटचा आणि सर्वात कठीण टप्पा, आठवडा 12. जो या प्रवासाचा शेवट नाही तर खऱ्या खेळाची सुरुवात आहे. द व्हॅल्यू ऑफ डिसअपॉइंटमेंट, निराशेची दरी. हो. लॉन्च झाल्यानंतर सुरुवातीचा उत्साह ओसरतो. विक्री किंवा प्रतिसाद अपेक्षेप्रमाणे मिळत नाही. आणि मग निराशा येते. बरोबर. जेम्स क्लिअर त्यांच्या ॲटॉमिक हॅबिट्स या पुस्तकात याबद्दल सांगतात. आपली अपेक्षा असते की प्रगती सरळ रेषेत वाढेल. पण तसं होत नाही. प्रत्यक्षात सुरुवातीला खूप प्रयत्न करूनही निकाल दिसत नाहीत. हा जो पठारावस्थेचा काळ आहे, तीच ही निराशेची दरी. आणि आकडेवारी तर धक्कादायक आहे. 90% ड्रॉप शिपिंग स्टोअर्स पहिल्या 3 महिन्यात बंद पडतात. हो. आणि याचं कारण हेच आहे की लोक या दरीला अपयश समजतात. पण खरं तर हे चक्रवाढ परिणामाचं लक्षण आहे. म्हणजे तुमचे प्रयत्न जमा होत आहेत, पण त्यांचा परिणाम दिसायला अजून वेळ आहे. जे लोक टिकून राहतात त्यांची नफा क्षमता 12 महिन्यानंतर 4 पटीने वाढते, असंही स्रोतांमध्ये म्हटलंय. म्हणजे खरी परीक्षा सातत्य ठेवण्याची आहे. अगदी. तर या संपूर्ण प्रवासातून एक गोष्ट स्पष्ट होतीये. ऑनलाईन व्यवसाय सुरू करणे हे फक्त एक वेबसाईट लॉन्च करण्याचा इव्हेंट नाही. नाही, अजिबात नाही. ही एक प्रक्रिया आहे जिथे योग्य पायाभरणी,
ग्राहकाचा विश्वास, वाढीसाठी सिस्टम. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सुरुवातीच्या त्या निराशेतून बाहेर पडण्यासाठी योग्य मानसिकता. हो, आणि या संपूर्ण प्रवासात कल्चरिस्कची मूल्य, उत्कृष्टता, प्रामाणिकपणा, सहयोग आणि शिकणे सतत दिसतात. हा एकट्याचा प्रवास नाही, तर एका समुदायासोबतचा प्रवास आहे. आणि हा जो सामुदायिक दृष्टिकोन आहे तो खूप महत्त्वाचा वाटतोय. याबद्दल जर कोणाला अधिक जाणून घ्यायचं असेल तर ते कुठे माहिती मिळवू शकतात? स्रोतांनुसार याबद्दलची अधिक माहिती कल्चरिस्टच्या लिंक्डइन पेजवर उपलब्ध आहे. कल्चरिस्टची स्पेलिंग आहे CULTURISK. अच्छा. शिवाय culturist@gmail.com या ईमेल आयडीवर संपर्क साधता येतो किंवा culturist.com या त्यांच्या वेबसाईटवर विनामूल्य सल्लामसलत बुक करण्याची सोय आहे. आणि सेशन्स कधी होतात? सेशन्स शनिवार आणि रविवारी संध्याकाळी 6 वाजता ऑनलाईन होतात. उत्तम. तर आजच्या चर्चेच्या शेवटी एक विचार मनात येतोय जो प्रत्येक नवीन उद्योजकाने स्वतःला विचारायला हवा. आपण फक्त एक लॉन्च तयार करत आहोत की एक असा व्यवसाय जो टिकून राहील? यातील फरक ओळखणं हेच कदाचित यशाचं पहिलं पाऊल असेल.